नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, A5 सेमिस्टर 2 भारताचा इतिहास या पेपरमधील 6वा भाग आहे. भारतीय राष्ट्रीय सेना किंवा आझाद हिंद सेना याविषयी आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संघटनेत आझाद हिंद सेना अतिशय महत्त्वाची मानली जाते. भारत छोडो आंदोलन सुरू झाल्यानंतर आझाद हिंद सेनेला मोठी चालना मिळाली. सशस्त्र भारतीय सेनादलाची कल्पना उदयास येण्यासाठी जपान देशाचा मोठा पाठिंबा मिळाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पूर्वेकडे जपानने पर्ल हार्बरनंतर जोरदार पराक्रम करून इंडोचायना, इंडोनेशिया, मलया व सिंगापूर असे एकामागून एक याप्रमाणे प्रदेश जिंकून दोस्त राष्ट्रांच्या फौजेची दाणादाण उडवली. या प्रदेशात लक्षावधी हिंदी लोक वास्तव्य करून राहत होते. त्यांची इंग्रजांविरोधी संघटना तयार करण्याचे काम रास बिहारी बोस यांनी केले. सन 1815च्या व्हाईसरायवरील बॉम्ब हल्ल्याचे ते प्रमुख आरोपी होते. रास बिहारी यांनी जपानचा आश्रय घेतला होता. ते क्रांतिकारी विचाराचे होते. मलया, सिंगापूर व ब्रह्मदेश येथे इंग्रजांच्या अनेक हिंदी फौजा जपानाला शरण गेल्या होत्या. हिंदी फौजेमध्ये राष्ट्रभक्ती व स्वातंत्र्यप्रेम निर्माण करणारे रास बिहारी बोस यांनी जपानी सरकारच्या मदतीने आझाद हिंद फौजेची स्थापना केली. मार्च 1942मध्ये स्थापना झाली आणि तिचे नेतृत्व स्वीकारावे म्हणून सुभाषचंद्र बोस यांना त्यांनी पाचारण केले. ऑगस्ट 1942पर्यंत 40,000 शरणागत हिंदी सैनिक आझाद हिंद फौजेत सामील झाले. शिवाय सिंगापूर, मलया इत्यादी प्रदेशातील हजारो हिंदी लोकही या फौजेत दाखल झाले. युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची एक पलटण कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने रास बिहारी बोस यांनी तयार केली होती. तिलाच आझाद हिंद सेना असे नाव दिले गेले. पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. या सेनानी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यास जपान सरकारची मदत घेतली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी एक कृती समिती स्थापन करण्यात आली. रास बिहारी बोस हे त्या समितीचे अध्यक्ष, तर कॅप्टन मोहन सिंग हे युद्ध खात्याचे प्रमुख आणि आझाद हिंद सेनेचे सेनापती पद सुभाषचंद्र बोस यांना देण्यात आले होते. हंगामी सरकाराची स्थापना. आता नेताजीने आझाद हिंद फौजेच्या पुनर्रचनेचे कार्य हाती घेतले. स्त्रियांची ही लष्करी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. 21 ऑक्टोबर 1943 रोजी
त्यांनी हंगामी सरकाराची स्थापना केली. हिंदी स्वातंत्र्यासाठी आपण इंग्लंड, अमेरिका यांच्या विरोधात लढा पुकारत आहोत असे त्यांनी जाहीर केले. या संघटनेने जगभर खळबळ माजवली. जपान, जर्मनी व इटली इत्यादी राष्ट्रांनी या हंगामी सरकाराला आपली राजनैतिक मान्यता दिली. जपानी फौजांनी जिंकलेली अंदमान निकोबार ही बेटे हंगामी सरकारकडे सोपवली. सुभाषचंद्र बोस यांनी स्वतः पंतप्रधान व सेनापती म्हणून शपथ घेतली. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेस तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा अशी हाक दिली. जय हिंद ही युद्धाची घोषणा देऊन दिल्लीच्या लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य भारताचा ध्वज फडकवण्याचा त्यांनी निश्चय केला. चलो दिल्ली असा आदेश दिला. आझाद हिंद फौजेची कामगिरी भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते. नेताजीने आझाद हिंद फौजेत गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड व नेहरू ब्रिगेड असे 3 ब्रिगेड निर्माण केलेल्या होत्या. या ब्रिगेडने जपानी सैन्याबरोबर ब्रह्मदेश, नागालँड, कोहिमा शहर, आसाम व इम्फाल जिंकून त्यांना बंगालमध्ये हिंदी फौजा प्रवेश करणार होत्या. परंतु याच काळात युरोपात इटली पराभूत झाली. जर्मनी पराभवाच्या मार्गावर होते आणि पूर्वेकडे अमेरिकेने जपानाविरुद्ध जोरदार आघाडी घेतली होती. अशी परिस्थिती इंग्रजांच्या फौजांनी भारताच्या भूमीवरून व नंतर ब्रह्मदेशाच्या भूमीवरून आझाद हिंद फौजा व जपानी फौजा मागे हटवण्यास सुरुवात केली. इंग्रजांनी लवकरच रंगून काबीज केले आणि तेथील आझाद हिंद फौजेला कैद करून टाकली. मे 1945 मध्ये हिंदी फौजेची पिछेहाट सुरू झाली. हाताशी आलेला विजय दुर्दैवाने हातातून निसटून गेला. दारुगोळा संपला. अन्नधान्याची कमतरता भासू लागली. उपासमार सुरू झाली. यामुळे शेवटी नाईलाजाने नेताजीने आझाद हिंद फौजेला मागे फिरण्याची आज्ञा द्यावी. तरीसुद्धा स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आझाद हिंद फौज अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्याची कामगिरी अतिशय मोलाची आहे. जपानाच्या पराभवाने भारताची भूमी लष्करी पराक्रमावर स्वातंत्र्य करण्याचे नेताजी स्वप्न नाहीसे झाले. 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजी बँकॉकहून टोकियोकडे विमानाने निघाले असता त्यांच्या विमानाला अपघात होऊन ते ठार झाले. भारत आपल्या एका सुपुत्राला मुकला. धन्यवाद.